प्रॅक्टिकली कधी खाली प्रेतो वाले बाबा की क्षमा करो बाबा, क्षमा। शांत हो जो, शांत शांत हो जो, शांत शांत। अच्छा, किसके भक्त तुम? महाकाल के, भोलेनाथ के? अच्छा। मंगल सकाळ मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय मी त्रिवेणी संगम प्रयागराजमधनं. आणि माझं सकाळीच लवकर त्रिवेणी संगमवर गंगा स्नान झालेलं आहे. आणि तुम्ही या ठिकाणचा परिसर बघू शकता. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक आलेत. आणि माझं स्नान वगैरे होऊन मी घरच्यासाठी गंगाजल पण घेतलेलं आहे. मित्रांनो, हा आहे किल्ला घाट परिसर. या ठिकाणावर तुम्ही पूर्ण प्रयागराज बघू शकता. ही पूर्ण जो लागलेला आहे, सगळे व्हाईट टेंट वगैरे दिसत आहे तुम्हाला. हे सगळे कुंभमेळ्याचे टेंट पाण्याच्या मधनं अरेलवरनं बोट वगैरे. आणि याच्या समोरच तुम्हाला ना, इकडं राईट साईडला समोर हनुमानाचं मंदिर आहे. तुम्हाला तिथं जायचं म्हणजे 2-2.5 तास टाईम लागेल. कारण मित्रांनो, हे आहे बजरंगबलीचं मंदिर. आणि त्यांनी मेन एक्झिट गर्दीमुळे बंद केली आहे. आणि इकडनं लाईन चालू आहे. लाईन इकडनं जी चालू आहे ती याच्या मागनं आणि मग मेन गेटच्या साईडने त्यांनी एंट्री ठेवली आहे. खूप अशी गर्दी आहे. तर 3-4 पासनं सेक्टर 19-20 कडे जाण्यासाठी ना अशा आर्टिफिशियल पूल तयार केलेत. तुम्ही बघू शकता इकडचं पण हा पूल सध्या बंद आहे. आणि आम्ही ज्याच्यावरनं चाललोय हा पूल चालू आहे. त्याच्यावर असे यूपी पोलीस वगैरे पण आहेत. पाण्याचं प्रेशर पण बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला आता पुढे जायचं. आपण इकडनं आलोय सेक्टर 3 कडनं. आपल्याला जायचं सेक्टर 19-20 कडे. बॉस याला म्हणतात मॅनेजमेंट. हे बघा, आर्टिफिशियल पूल, इकडनं आर्टिफिशियल पूल. परत मध्ये VIP लोक वगैरे आले तर त्यांच्यासाठी स्नान, संगम स्नान घाट, तिकडं आर्टिफिशियल पूल. आणि इकडं बघा आणि कंटिन्यू 5 ते 7 मिनिटाला ना एक हेलिकॉप्टर चक्कर मारतंय. बघायचं तुम्हाला. हे बघा, एवढ्या लोकांचं मॅनेजमेंट करणं काही सोपा विषय आहे काय? सगळे अगोरे बाबंती आहेत. असे सेक्टर वाईज आहे ना, प्रत्येक सेक्टरला यांनी असे प्राथमिक उपचार केंद्र ठेवलेत. आणि इथले जे ट्रीटमेंट घेणार आहे ते सगळे तुम्हाला फ्री असणार आहे. प्रत्येक सेक्टरला 23 सेक्टर आहे. 23 सेक्टरमध्ये प्रत्येक ठिकाणी प्राथमिक उपचार केंद्र आहेत आणि ते तुमच्यासाठी फ्री आहेत. प्रॅक्टिकली कधी खाली प्रेतो वाले बाबा की क्षमा करो बाबा, क्षमा। शांत हो जो, शांत शांत हो जो, शांत शांत। अच्छा, किसके भक्त तुम? महाकाल के, भोलेनाथ के? अच्छा। हाँ, अब मेरे को मार दिया होता आपने, मेरी हड्डी भी खा लोगे? मरने के बाद खाते। मित्रांनो, ही दुपारी 5 वाजल्याची अवस्था आहे. याला म्हणतात रेन बसेरा. 100 रुपये पर पर्सन आहे. पण या ठिकाणी लोक जास्त झालेले ना, लोकांनी कुठं पण कसे पण झोपलेत. झोपण्यासाठी ना असं आहे, इकडं आहे ना 20-20 रुपयाला पन्नी म्हणतात. एवढी गर्दी आहे की लोक आहे खाली आतरून झोपतात येत. असे काही बेड आहे त्या काही अशी पन्नी आहे. 20-20 रुपयाला पन्नी अशा वाटणारे येतात आहेत. लोक असं खाली टाकूनच झोपतात. असा सीन झाला की मी दुपारी झोपलो जरा वेळ. आणि झोपलो तसंच माझे जे क्रॉक्स आहे ते कोणीतरी उचलून नेले. बॅग हातालाच आहे ना, बॅगचा जो बंद आहे का तो हाताला लावून ठेवलेला होता. त्याच्यामुळे तेवढी बॅग वाचली. आणि मोबाईल तर काही खिशातला असतो त्याच्यामुळं. बाकी
क्रॉक्स वगैरे गेलेत. आता रात्री इकडे लय थंडी आहे बघा. जर्किन आहे, त्याच्यावर स्वेटर आहे, परत हा टी शर्ट आहे. बघू आता काय इथं कुठं जवळपास स्टोअर जर असलं तर नवीन काही क्रॉक्स वगैरे घेऊन. गर्दी तर एवढी आमाप झालेली आहे. दुपारचीच अवस्था अशी आहे, रात्री तर काय विषयच नाही. तर आता ना 6 वाजून गेलेत. आपल्याला जायचं आहे गंगा आरतीला. 5-10 मिनटं उशीरच झालाय. चला पटक्यात जाऊयात गंगा आरतीला. गंगा आरती सुरू झाली, आवाज चालू झालाय. चला, मला आहे ना ही जागा सापडत नव्हती त्याच्यामुळे उशीर झाला, नाही तर मी बरोबर निघलो होतो. आता बरोबर पोहोचू गंगा आरती. हे बघा, हे पत्र आहे, याच्या पलीकडून गंगा आरती. नंतर अर्धा तासाने आपली आरती चालू झाली, त्याच्यामुळं आपली आरती एकदम व्यवस्थित झाली. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आत्ता आपण इथंच संपवतोय. तुम्हाला जर आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही रीलमध्ये बघितलंच असेल एकदम फेमस ब्ल्यू ड्राय फ्रूट लस्सी.